तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता बाळाला किडनॅप करण्यात आलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त पॅनिक झालेली असते. ईश्वरी घाबरलेली असते. एकतर अंजलीचा आधीच ईश्वरीवरती राग असतो आणि त्याच्यामध्ये बाळाला किडनॅप केल्यानंतर ईश्वरीला सगळेजण अजूनच चुकीचे समजतील, त्या गोष्टीने ईश्वरी घाबरलेली असते. आणि एवढ्या छोट्या बाळाला किडनॅप केल्यानंतर ईश्वरी पोलीस स्टेशनला धावत येते. ती म्हणत असते, माझं बाळ, माझं बाळ. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, हे बघा, तुम्ही आधी पाणी प्या आणि शांत व्हा आणि सांगा नक्की काय घडलंय. तेव्हा तिथे ईश्वरी सांगते की माझ्या नंदेच्या बाळाला मी इथे गार्डनमध्ये घेऊन आले होते आणि तिथून कुठल्या तरी माणसांनी बाळाला किडनॅप केलं. तर इथे अंजली आणि राकेश दोघेजण बाळाची खेळणी आवरून ठेवत असतात. अंजली म्हणते की बघताय ना आपल्या छोट्या बाळाची खेळणी किती आहेत ते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, पण ईश्वरी मॅडम मगाशीच बाळाला घेऊन गेल्यात. खूप उशीर झाला, अजून घरी परत आले नाहीत. तेव्हा तिथे वल्लरी असते. वल्लरी लपून छपून बघत असते, त्यांचं बोलणं ऐकत असते आणि मग कांगावा करते. ती म्हणते, अगं अंजली, आपली कणू कुठे आहे? मी हे बघ मंदिरात गेले होते, बाळासाठी अंगारा घेऊन आले. अंजली म्हणते की ईश्वरी अजून बाळाला घेऊन आली नाहीये. तेव्हा इथे वाटेल तसं अंजलीच्या समोरच वल्लरी बोलायला लागते, काही झालं तर नसेल ना, काही झालं तर नसेल ना. तर इथे ईश्वरी म्हणते की प्लीज तुम्ही बाळाला लवकरात लवकर शोधून काढा. बाळाचा फोटो आणि बाळाचे डिटेल्स सगळे पोलिसांना दिलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते की ईश्वरी, आता तुझं काही खरं नाही आहे. आता तुझी कशी वाट लावते ना ते बघच तू. इथे आता वेगळ्याच टेन्शनमध्ये सुप्रिया असते. शुभूवरती हल्ला करणारा व्यक्ती आकाश आहे असं पोलिसांनी सांगितल्यानंतर सुप्रियाला वाटत असतं की इथे नम्रता आणि शुभूची मैत्री बघून असं पाऊल आकाशने उचललं असेल का. तेव्हा ती ईश्वरीला फोन करून सगळं सांगणार असते. ईश्वरीचा फोनच लागत नसतो. त्यानंतर इथे वल्लरी अंजलीला घाबरवते की बाळाला काही झालं तर नसेल ना, ईश्वरी एकटीच बाळाला का घेऊन गेली. असे आता खूप गोष्टी ती अंजलीच्या समोर बोलते. अंजली फोन लावायला घेते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी म्हणत असते, काय रे, काम केलंत का? आणि इतका उशीर का लावलात रे? लगेचच्या लगेच बाळाला किडनॅप करता येत नाही का? ते म्हणतात की मॅडम, काम झाले, आमचं कौतुक करा, फक्त सांगा रक्कम किती मागायची आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, 1 कोटी रुपये. अर्णवराजे शिर्के आपल्या भाचीसाठी काहीही करू शकतो, त्याला पैसा महत्त्वाचा नाही आहे. आपल्या भाचीसमोर 1 कोटी रुपयाची मागणी करा. ते लोक हसतात आणि म्हणतात की ठीक आहे, पैसे मागतो म्हणून. तेव्हा इथे अर्णव धावत पळत पोलीस स्टेशनला येतो. अंजलीने फोन केलेला असतो, पण ईश्वरीचा फोन स्विच ऑफ झाल्यामुळे अंजलीला बाळाबद्दल काही चौकशी करता येत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर, काही अपडेट मिळाली का? तेव्हा अंजली रडायला लागते. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, प्लीज तू शांत हो, रडू नकोस, जे काही घडलंय ते आधी मला सांग. तेव्हा ईश्वरी सांगते की मी बाळाला गार्डनमध्ये घेऊन गेले, तिथे एक फुगेवाला आला, त्यानंतर एक बाई आली, मग एका माणसाने मला धक्का दिला, त्या माणसाने त्या बाईची चेन चोरली, असा कांगावा झाला. मी फक्त त्या माणसाला पकडलं आणि विचारलं की चोरी केलीस का, आणि तेवढ्यात आपल्या कणूला किडनॅप करण्यात आलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय गरज होती तुला जायची? मी सोबत नव्हतो तर तुला जायची काही गरज होती का? घरी आता आपण सगळ्यांना काय उत्तर देणार आहोत? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ईश्वरी मॅडम यांनी जी काही आता स्टोरी सांगितली त्याच्यावरून मला असं वाटतंय की बाळ पळवण्याची एक टोळी आहे. याच एरियामध्ये 5 लोकांबरोबर असं घडलंय, 5 बाळांना किडनॅप केलंय आणि आता 6वी तुमची केस आहे. काळजी करू नका. बाळाचा फोटो आणि बाळाची संपूर्ण माहिती सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता सर्क्युलेट केलेली आहे. आपल्याला काही ना काहीतरी माहिती नक्की मिळेल. आणि तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू बाळाला घेऊन जायला नकोच होतंस.
तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, ह्या ईश्वरीने बाळाला नेलंय तरी कुठे, आत्तापर्यंत बाळाला घरी आणायला हवं होतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, 1 तास झाला मी तिला फोन करते, तिचा फोन बंद आहे, चिंटू पण फोन उचलत नाही आहे, काय झालं असेल. तेव्हा इथे मामा म्हणतात, वल्लरी अगं तू गप्प बसतेस का जरा, तू इतक्या नको नको त्या शंका कुशंका काढतेस, अंजली टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे ईश्वरीने बाळाला काही केलं तर नाही ना. तेव्हा आकाश म्हणतो, डॅड तुम्हाला नाही वाटत का की इथे आता काहीही झालं तरी सगळेजण ईश्वरीलाच ब्लेम करतायत. तेव्हा वल्लरी म्हणते, तरीच मी म्हटलं, मी इथे ईश्वरीला बोलले तर लाडक्या दिराला पुळका कसा आला नाही. तो म्हणतो पुळका नाही, मी खरं तेच बोलतोय. आणि तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू, ईश्वरी माझं बाळ कुठे आहे, माझी कन्नू कुठे आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी दोघेही गप्पच असतात. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव अरे काय झालं, तू असा गप्प का, सांग ना आपली कन्नू कुठे आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई कुणीतरी आपल्या कन्नूला किडनॅप केलेलं आहे. ही माहिती कळल्यानंतर अंजलीला चक्कर येते. काय बोलावं कसं सांगावं, अर्णव ईश्वरीला काही कळत नसतं. ईश्वरी तर पूर्णपणे घाबरलेली असते. ते म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, तशी आता इथे ईश्वरीची गत झालेली असते. आधीच तिच्यावरती सगळ्यांचा राग आणि त्याच्यामध्ये इथे आता बाळाला किडनॅप केल्याचा आरोपसुद्धा तिच्यावरतीच. तेव्हा अंजलीला बाळाच्या किडनॅपिंगची बातमी ऐकल्यानंतर चक्करच येते. तिला इथे बसवलं जातं, पाणी प्यायला दिलं जातं. अंजलीला चक्कर आलेली असते. हा काही छोटा मोठा धक्का नाही आहे, बाळ किडनॅप झाल्याचा खूप मोठा धक्का आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हे सगळं या ईश्वरीमुळे झालं आहे, ईश्वरीनेच बाळाला किडनॅप केलं असेल, तिच्यामुळेच हे सगळं घडलं आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणतात की अर्णव चल आपण जाऊया पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा तुला खरंच असं वाटतं मी कंप्लेंट केली नसेल, अरे मी सगळं काही करून आलो आहे, त्या लोकांनी बाळाला शोधायला सुद्धा सुरुवात केली आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतो की आपल्याला शांत राहावं लागणार आहे, बाळ आपल्याला नक्की भेटेल. वल्लरी म्हणते, हे सगळं ह्या ईश्वरीमुळे झालं आहे, हिने मुद्दामून केलं असेल, तिचा आपल्यावरती राग होता ना म्हणून सगळं केलं असेल. आता हल्ली बाळांना किडनॅप करून त्यांचे हात पाय लंगडे करून त्यांना भीक मागायला लावतात ती टोळी. आता जर आपल्या कणूबरोबर सुद्धा तेच केलं तर आपण काय करायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, मामी प्लीज प्लीज तू काही बोलू नकोस, तुझ्या बोलण्यामुळे ताई अजून घाबरते, तू थोडं शांत बसशील का. इथे आता वल्लरी म्हणते, अर्णव अरे मला काय शांत करतोयस, तुझ्या बायकोला सांग ना, तिनेच हे सगळं मुद्दामून केलेलं आहे, बाळाच्या किडनॅपिंगच्या मागे हिचाच हलगर्जीपणा असेल. तेव्हा अंजली म्हणते, खरं सांग ईश्वरी तू मुद्दामून केलेस का गं, आम्ही तुझ्यावरती आरोप केले, तुझ्याबरोबर चुकीचं वागलो, तू बदला घेतलास का आमच्याकडून, सांग ना बदला घेतलास का. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही अंजलीताई नाही, खरंच मला माहिती नाही आहे काहीच, अहो बाळाला खरोखर किडनॅप केले हो, मी मुद्दामून असं का करेन, कन्नू माझीसुद्धा कोणीतरी आहे ना, माझं तिच्यावरती किती प्रेम आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मग तरीसुद्धा मी असं का करेन. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आजी प्लीज प्लीज तू ताईला आतमध्ये घेऊन जा प्लीज. आणि तेव्हा अंजलीला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा इथे राकेशने फोन उचललेला असतो, किडनॅपर लोकांचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आता अर्णव राजे शिर्के असं म्हणाल्यानंतर अर्णव म्हणतो, बोला कोण बोलतं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या भाचीला काही झालं ना तर आय किल यू असं तो म्हणतो. तो म्हणतो, काय बोलताय काय तुम्ही, आम्ही काय बोलतोय ते ऐकणार आहात का. तेव्हा इथे मामा अर्णवला शांत करतात. अर्णव म्हणतो, बोला बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे, तुमची भाची, पण ती 12 तासच सेफ राहणार आहे, तोपर्यंत आम्ही जे सांगतो त्या अटी पूर्ण करा, केल्यात तर बाळाला घेऊन जा. तो म्हणतो, किती पैसे पाहिजेत ते सांगा. 1 कोटी रुपये हवेत. तो म्हणतो, 1 कोटी रुपये तुम्हाला मिळतील, लोकेशन पाठवा. तेव्हा इथे तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, पण माझ्या भाचीला काही होता कामा नये, तिला जर काही झालं ना तर मी तुला मारून टाके ना, असं अर्णव आता त्या माणसाला म्हणतो. तो माणूस म्हणतो, शांत हो शांत हो,
इतकं भडकायची अजिबात गरज नाही आहे. बाळाला काहीसुद्धा होणार नाही आहे. फक्त एक शहाणपणा करायचा नाही आहे. पोलिसांना काही सांगायला जायचं नाही. आणि जर पोलिसांना काही सांगितलं किंवा त्यांना ह्याच्यामध्ये सामील केलं तर आम्ही बाळाची खात्री देणार नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो असं काहीही होणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की शिर्केला फोन करा. तेव्हा वल्लरी म्हणते घ्या, या ईश्वरीमुळे आता 1 कोटी रुपयाचा घाटा येणार आहे आपल्याला. 1 कोटी रुपये तर वल्लरीनेच मागायला सांगितलेले असतात. आणि तेव्हा इथे मामा म्हणतात वल्लरी अगं तू जरा गप्प बसतेस का, काही काय बोलतेस तू. तेव्हा इथे वल्लरी म्हणते हे सगळं ह्या ईश्वरीमुळे होतं आहे. बाळाला अजून काय काय करणार आहेत काय माहिती. अर्णव शिर्केला फोन करतो आणि म्हणतो शिर्के एक गोष्ट प्लीज शांतपणे ऐका. 1 कोटी आपल्याला कॅश हवी आहे, कॅश. काही करा पण कॅशमध्ये 1 कोटी रुपये आणा. तेव्हा इथे अंजली रडत बसलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते ताई प्लीज तुम्ही रडू नका, आपल्या कन्नूला काही नाही होणार, मी आपल्या कन्नूला शोधून काढेन. तेव्हा सगळेजण येतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो ताई प्लीज काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा राकेश म्हणत असतो अंजली मॅडम आताच त्या माणसांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं अर्णव साहेबांना की 1 कोटी रुपये हवेत म्हणून. याचा अर्थ अंजली मॅडम ईश्वरी मॅडम बरोबर बोलत आहेत. कुणीतरी बाळाला किडनॅपच केले, त्यांनी हे मुद्दामून केलेलं नाही आहे. त्या खोटं का बोलतील. आणि तसंही आता एकमेकांवरती आरोप करण्याची वेळ नाही आहे. आज ईश्वरी मॅडम होत्या, कदाचित उद्या मी असेन, तुम्ही असाल, मामी असतील, कुणीही असेल, त्यांच्याकडून बाळ किडनॅप झालं असतं तरी आपण असेच एकमेकांवरती आरोप करत असतो का. मला असं वाटतं की आता आपण एक काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला सुखरूप आपण आणलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया, ना की ईश्वरीजींवरती आपण आरोप करूया असं मला वाटतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो ताई मी तुला प्रॉमिस करतोय बाळाला काहीसुद्धा होऊ देणार नाही. बाळ जिथे कुठे असेल ना कितीही पैसे लागू दे, बाळाला मी परत घेऊन येणार. तेव्हा ईश्वरी म्हणते अंजली ताई आम्ही दोघेही तुम्हाला प्रॉमिस करतो, मी सुद्धा बाळाला कुठेही सोडणार नाही. जिथे कुठे बाळ असेल ना मी त्याला सुखरूपरित्या परत तुमच्याकडे घेऊन येणार, मी तुम्हाला हे प्रॉमिस करते. तेव्हा अंजली आता रागवलेली असते. तिला कुणाच्याही बोलण्यावरती अजिबात विश्वास नसतो. तिला फक्त तिची कन्नू, तिचं बाळ परत हवं असतं. तेव्हा इथे अर्णवने तिचा हातामध्ये हात पकडलेला असतो, पण अंजली आपला हात आता जोराने बाजूला खेचते, कारण ती सगळ्यांवरती नाराज झालेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा मी बाळाला शोधल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. अर्णवने त्या माणसाला लोकेशन पाठवायला सांगितलेलं असतं, तेव्हा लोकेशन अजून काही आलेलं नसतं. तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे सगळं आहे ना माझ्यामुळेच झाले, मला माहिती आहे. बाळाला मी बाहेर घेऊन गेले ना म्हणून झालं. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज आता त्याच विषयावरती बोलू नकोस. आपलं झालं, बोलून झालं, भांडून झालं, चिडून झालं. आता प्लीज तेच बोलू नको. आपण आता बाळाला शोधतोय ना, पैसे देऊया, कन्नूला परत घेऊन येऊया. तेव्हा इथे वल्लरी आता म्हणत असते चला. अंजली भडकली की ईश्वरी घराबाहेर गेलीच म्हणून समजा. तेव्हा वल्लरी म्हणते घे ना अंजली पाणी घे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते मला काय वाटतं अर्णव सर, आपण त्या लोकांना रंगे हात पकडलं पाहिजे. अर्णव म्हणतो मी असं काही करणार नाही आहे, मला त्या लोकांशी मतलब नाही. मी त्या लोकांना पैसे देणार आणि माझ्या भाचीला मी परत आणणार. तेव्हा वल्लरी म्हणत असते की बघतेस ना ईश्वरी काय करते अंजली. नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी चुकीचं बोलते, पण खरं तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं ना की ईश्वरी हे सगळं आहे ना मुद्दामूनच करते. कारण का आपण तिच्याबरोबर ज्या पद्धतीने वागलो ना, ती आपल्याकडून अपमानाचा तिच्या बदला घेणार असेल असं मला वाटतं. म्हणजे ईश्वरीने बाळाला जीव लावला, गोड गोड बोलून बाळ तिच्याशिवाय कसं राहतच नाही असं म्हटली, आणि मग बाळ तिच्यावरच अवलंबून आहे असं तिला वाटलं, आणि मग तिने काटा काढला असंच मला वाटतंय. तेव्हा अंजली म्हणत असते की हे जर सगळं त्या ईश्वरीने मुद्दामून केलं असेल ना आजी, तर मी त्या ईश्वरीला घरामध्ये राहू देणार नाही. मी तिला या घरातून हकलून देईन. एकतर घरामध्ये मी तरी राहीन किंवा ती तरी राहील. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी काय म्हणते, आपण आहे ना सगळीकडे जाऊन स्वतःहून शोधलं पाहिजे. आपण त्या माणसांना शोधलं पाहिजे, खरा किडनॅपर कोण आहे त्याला शोधून काढूया.
अर्णव म्हणतो की मी काय करायचं ते करेन, मला माझी भाची सेफ हवी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमची भाची ती माझी कुणीच नाही आहे का? अर्णव म्हणतो प्लीज प्लीज मिसिंदर, आता मला शब्दात पकडू नकोस. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की त्या ईश्वरीने आहे ना बरोबर इथे डाव साधला. बाळाला लाडाने घेऊन गेली ती आणि नंतरला स्वतःहूनच किडनॅप करायला लावला असेल. तेव्हा आजी म्हणते वल्लरी, ईश्वरी कधीच मुद्दामून इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही, मला विश्वास आहे. तेव्हा वल्लरी म्हणते पण माझा तिच्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा अंजली इथे आता रडत कुडत असते. अर्णव टेन्शनमध्ये असतो. तेव्हा ईश्वरीला आता सगळेजणच चुकीचे समजत असतात. कुणालाही कळत नसतं की ईश्वरी बाळाला घेऊन गेले, पण हे सगळं तिने नाही तर मुद्दामून कुणीतरी घडवून आणलेलं आहे. या गोष्टीचा कुणीही विचार करत नाही. पण इथे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं की काहीही झालं ना तरीसुद्धा बाळाला मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. आणि इथे अंजली म्हणत असते की आजी, सध्या मी काही जरी बोलत नसले तरीसुद्धा मला जर कळलं ना की माझं बाळ किडनॅप होण्यामागे मामी म्हणते तसं जर इथे ईश्वरीचा हात असेल तर तिला या घरातून मी हकलूनच देणार. तिच्याबरोबर बाळाला पाठवून मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर, माझं एकदा फक्त ऐकून घ्या. अहो बाळाला किडनॅप केले, आपण त्याला शांतपणे शोधून काढूच या. पण ज्या माणसांनी किडनॅप करायला सांगितलं आहे ती माणसं नक्की कोण आहेत, त्यांनासुद्धा पकडलं पाहिजे ना. अर्णव म्हणतो त्याचा विचार मी का करायचा आहे, ती कुणीही असू देत, मला फक्त माझी भाची परत हवी आहे. मी त्या माणसांना पैसे देऊन माझ्या भाचीला मी आणणार आहे, बाकी मी काहीही करणार नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीला वाटत असतं की बरोबर मीच बाळाला घेऊन गेल्यानंतर बाळ किडनॅप कसं काय होतं, नक्कीच कुणीतरी माझ्या विरोधात रचलेला हा कट आहे मला अडकवण्यासाठी. आणि ईश्वरीचा पूर्ण संशय मामीकडे गेलेला असतो, पण ती बोलून दाखवत नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला असं वाटतं की आपण त्या खऱ्या गुन्हेगारांना शोधून काढलं पाहिजे. अर्णव म्हणतो त्यांच्याबरोबर मला अजिबात घेणं देणं नाही आहे. मी त्या लोकांना 1 कोटी रुपये देणार आहे आणि माझ्या भाचीला मी परत आणणार आहे अगदी सुखरूप. ईश्वरी म्हणते तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण काही झालं ना तरी मी कणूलासुद्धा काही होऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी तिला किडनॅप केलं आहे ना त्यांनी हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते सुद्धा मी शोधून काढणार आहे. तेव्हा एका चाळीच्या ठिकाणी ईश्वरी लूक चेंज करून आलेली असते, ड्रेस वगैरे घालून आलेली असते. तेव्हा ती येते आणि म्हणते रंभा. तेव्हा रंभा म्हणते की प्राजक्ता. ती म्हणते हो. ती म्हणते बस हा मी आलेच. तेव्हा इथे आता घरामध्ये आल्यानंतर ईश्वरी आजूबाजूला बघत असते तर त्यांचा फॅमिली फोटो इथे तिने आता बघितलेला असते आणि ती म्हणते ही 3 लोकं इथे. आणि तेव्हा तिला कळलेलं असतं की आपण एकदम योग्य ठिकाणी आलेलो आहोत. आता या लोकांना पकडणं आपल्यासाठी सोपं होईल, त्यामुळे खरे गुन्हेगारही सापडतील आणि कन्नूही सापडेल.